गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता असूनही यांना शरद पवारांना टीका करावी लागते। सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र टाकलंय। देवेंद्र फडणवीसांच्या आरोपानंतर सुप्रिया सुळे यांनी हा पलटवार केलाय। आरक्षणाच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर आरोप केले होते। मराठा आरक्षणाला सर्वात जास्त विरोध शरद पवारांनी केला होता असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी काल केला होता। शरद पवारांना फक्त 2 समाजाला झुंजवत ठेवायचं होतं असाही आरोप त्यांनी केलेला होता। पण जर मराठा आरक्षणाचा इतिहास काढून पाहिला तर मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध कोणी केला असेल तर तो शरद पवारांनी केला। महाविकास आघाडीचं सरकार होतं त्याही वेळी आपण सुप्रियाताई सुळेंचं वक्तव्य ऐकलं असेल। मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाही आहेत का, त्याच्यापेक्षा मोठे प्रश्न या महाराष्ट्रासमोर आहे असं म्हणून निघून जाणाऱ्या सुप्रियाताई त्यांच्या मनामध्ये असतं तर वेगवेगळे जे काही निवाडे सर्वोच्च न्यायालयाचे आले त्याच्या आधी तर कोण कुठल्या यादीत आहे कोणी विचारतही नव्हतं, विमा देता आलं असतं, पण त्यांना कधी द्यायचंच नव्हतं। त्यांचं राजकारण कसं आहे, लोक झुंजत राहिले तर आमच्याकडे नेतेपद येईल आणि म्हणून झुंजवत ठेवायचं। त्यांच्याकडे हेडलाईन करायला त्यांना शरद पवारच लागतात आणि आता इतके 10 वर्ष झालं त्यांचं सरकार केंद्रापासून दिल्लीपर्यंत आहे। आता 10 वर्ष त्यांचं सरकार गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहे तरी त्यांना शरद पवारच लागतात।